तो चित्रपट आठवतोय का? गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. सरपंच पदाची उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असतो आणि मकरंद अनासपुरे यांचे कॅरेक्टर उर्फ नारू हा चक्क डिपॉझिट भरायला चिल्लर घेऊन येतो आणि ती चिल्लर मोजता मोजता त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा घाम निघायला लागतो. ही कुठल्या चित्रपटाची गोष्ट नाही, असं खरंच झालंय. आणि असं झालंय वाशिम नगरपालिकेमध्ये. तेथील उमेदवार राजू वानखडे या हे चक्क चिल्लर घेऊन त्या अधिकाऱ्यांसमोर गेले. झालं असं की आज नगरपालिकेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठीचा चौथा दिवस होता आणि या चौथ्या दिवशी राजू वानखडे हे अपक्ष म्हणून फॉर्म भरायला गेले आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरताना जी अनामत रक्कम किंवा ज्याला डिपॉझिट म्हणतो असं डिपॉझिट भरायला त्यांनी चक्क 5,000 रुपये हे चिल्लर स्वरूपात नाण्यांच्या स्वरूपात आणले आणि ही रक्कम मोजता मोजता खरंच अधिकाऱ्यांचा घामच निघाला. पण राजू वानखडे यांनी असं का केलं तर त्यामागं तसंच एक गोड कारणसुद्धा आहे. अगदी चित्रपटाचं कॉपी करायचं म्हणून तसं नाही केलं. तर त्यांची मुलगी त्यांना म्हणाली की यावेळेस तुम्ही जे काही निवडणुकीचा फॉर्म भरताय त्यावेळेस मी जमा केलेली नाणी तुम्ही सोबत घेऊन जा आणि त्याच्यामुळे राजू वानखडे यांनी स्वतःच्या मुलीने दिलेले 5,000 रुपयाचे नाणे घेऊन ते तिथं गेले. हे नाणे भरताना ज्यावेळेस अधिकाऱ्यांची फजिती झाली त्यावेळेस वानखडे असं सुद्धा म्हणाले की कुठल्याही नियमात असं लिहिलेलं नाही आहे की मी चिल्लर आणू शकत नाही, जो ॲक्च्युली गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एक फेमस डायलॉगसुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे नारूच्या कॅरेक्टरने जे काय आपल्याला गाजवलं होतं तसाच एक सीन महाराष्ट्राच्या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. स्थानिकच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अजून असे बरेचसे किस्से येतच राहणार आहेत आणि लेट्स होप की त्यातले असेच गोड किस्से असावेत. अशा प्रत्येक किस्सा आम्ही तुम्हाला सांगत राहू. त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. राजू वानखडे यांना याबद्दल विचारल्याच्यानंतर ते काय बोलले तेही तुम्ही नक्की बघा. याच्या मागची भूमिका अशी आहे की माझ्या मुलीने इलेक्शनसाठी 1-1 रुपया जे रोज जमा करत होती आणि मला आज रोजी ती म्हणे पप्पा तुम्ही फॉर्म भरायला चालले ते माझे पैसे घेऊन जा. त्यामुळे मी ते पैसे घेऊन इकडे आलेलो. माझ्या मुलीनं जमा केलेले पैसे मी घेऊन आलो. फॉर्म कोणत्या पक्षाकडून आहे? नाही, आज मी अपक्ष भरत आहे. 17 तारखेला मी काँग्रेस पक्षातर्फे भरत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मी 17 तारखेला भरणार. आज मी अपक्ष फॉर्म भरत आहे. प्रभाग 13 मध्ये. किती पैसे होते ते चिल्लर? ते 5,000 रुपये. 5,000पेक्षा कमी नाहीत.